ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या घरात नुकतेच एक लग्न कार्य पार पडले आहे. उषा चव्हाण यांचा धाकटा नातू रोहन कडू देशमुख नुकताच विवाहबद्ध झाला आहे. या लग्नाचे काही खास क्षण उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर आता सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उषा चव्हाण यांनी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी लग्न केले होते. हृदयनाथ कडू देशमुख हा त्यांचा मुलगा देखील उद्योजक असून रोहित आणि रोहन अशी 2 अपत्ये त्यांना आहेत. काहीच वर्षापूर्वी उषा चव्हाण यांचा नातू रोहितचे लग्न पार पडले होते. त्यानंतर आता त्यांचा धाकटा नातू रोहन देखील विवाहबद्ध झाला आहे. रोहित आणि रोहन या त्यांच्या दोन्ही नातवंडांना अभिनयाची आवड आहे. बालकलाकार म्हणून रोहितने दादा कोंडके यांच्याच चित्रपटातून आजी उषा चव्हाणसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर रोहन हा त्यांचा धाकटा नातू देखील कला क्षेत्रात येण्यास सज्ज झाला आहे. नातवाच्या लग्नासोबत उषा चव्हाण यांनी आणखी एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळत आहे. लवकरच हृदयनाथ कडू देशमुख हे एक नवीन अल्बम घेऊन येत आहेत. याचे दिग्दर्शन आणि निर्मिती ते स्वतः करणार आहेत. रोहन आणि उषा चव्हाण यांना या अल्बममध्ये प्रथमच एकत्रित झळकण्याची संधी मिळणार आहे. या अल्बमच्या माध्यमातून ते रोहनला कलासृष्टीत लॉन्च करत आहेत. त्यामुळे हा एक सुखद क्षण अनुभवण्यासाठी उषा चव्हाण खूपच उत्सुक असलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान रोहन कडू देशमुख याला अभिनयाची आवड आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच ॲक्टिव्ह देखील आहे. काही दिवसापूर्वी रोहनने उषा चव्हाणसोबत काही व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेले आहेत. त्यावेळी आजीसोबतचे नातवाचे हे बॉन्डिंग सगळ्यांना खूप आवडले होते. उषा चव्हाण या व्हिडिओतून आठवणीतले रंजक किस्से सांगताना पाहायला मिळाल्या.